नाशिकच्या तपोवन रोडवरील अशोक सोनजे मार्गाजवळ आज सकाळी एका तरुणाने नंदिनी नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। नदी किनारी उभी असलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून संबंधित तरुणाची ओळख विजय पिठे राहणार पवारवाडी जेल रोड अशी पटली। तो खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाकडून नदीत शोध मोहीम सुरू आहे। आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहेत। नमस्कार, मी नगरसेविका सीमा विशाल पवार, प्रभाग क्रमांक 15 मधून। आज खरं तर एक आपल्या प्रभागात अत्यंत चुकीची घटना घडलेली आहे। आजचा आपला दिवस म्हणजे सगळ्यात मोठा आषाढी एकादशीचा दिवस आणि आजच्या दिवशी आपला प्रभाग क्रमांक 15 मधून जे तपोवन लिंक रस्त्यावर जी नंदिनी नदीच्या इथं जो नासाडी ब्रिज म्हणतात त्याला सोनजे पूल, त्या पुलावरून एका इसमाने उडी मारलेली आहे। तर ती साधारण 10:15च्या दरम्यान मारलेली आहे। तर तात्काळ मला फोन आला। तिथं आपले जे वॉटर ग्रेसचे जे महिला कर्मचारी होते त्यांना वाटलं की तो माणूस तिथं जस्ट पूर बघण्यासाठी आलेला आहे, पण तो तात्काळ तिथं उभा राहिला आणि त्याने क्षणात उडी मारली। तर त्यांनी मला फोन करताच मी अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी धाव घेतला आणि तिथली परिस्थिती बघता तिथे आपले पोलीस कॉन्स्टेबल तसेच आपली अग्निशामक दलाची गाडी मी तिथं बोलवली आणि आता शोध पथक मोहीम तिथं सध्या कार्यरत आहे, पण अजूनही या इसमाचा पत्ता लागलेला नाही। खरं तर नंतर त्यांच्या गाडीवरनं तो शोध घेण्यात आला की तो आपला जेल रोड म्हणून पवारवाडी जे आहे तिथला तो कोणीतरी विजय पठ्ठे म्हणून तो व्यक्ती आहे। तर ही घटना अत्यंत चुकीची घडलेली आहे। तर माझी महानगरपालिकेतील महापौर तसेच आयुक्त मॅडमांना विनंती आहे की कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर नंदिनी नदीच्या ब्रिजवर जर संरक्षण जाळ्या बसवता आल्या तर याला पहिलं प्राधान्य द्यावं, कारण आज जर त्या जाळ्या राहिल्या असत्या तर कोणाचा तरी जीव वाचला असता। तर माझी तेवढी एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर संरक्षण जाळींचा विचार करावा। धन्यवाद। आज सकाळी 10:30 मुख्य अग्निशमन केंद्र येथे नगरसेविका सीमाताई पवार यांचा फोन आला की नासर्डी ब्रिज काठेगल्लीच्या पुढचा नासर्डीच्या ब्रिजच्या इथून एका इसमाने तिथून उडी मारलेली आहे। मग सदर घटनास्थळी आम्ही रेस्क्यू हॅझमॅट व्हॅन इथं घेऊन आलो असता गळा व दोराच्या सहाय्याने त्याचं शोध कार्य चालू आहे आणि 2 टीम तयार करून एक टीम टाकळी संगमच्या इथं पाठवली आहे आणि एक टीम मध्यभागी शोधत आहे। अजूनपर्यंत काही तो इसम आढळून नाही आलेला, पण आमचे प्रयत्न चालू आहे। किती वेळ झाली इथं येऊन आम्हाला? स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।